नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आणि सुप्रभात. चला तर बघूया मंडळी, आजच्या दिवशी आपल्याला काय एक सकारात्मक म्हण किंवा संदेश मिळत आहे ते. चला बघूया. तर मंडळी, हा आला आहे कार्ड आणि कार्ड सांगत आहे भरभराटी. तर मंडळी, हा कार्ड पाहता मला बरेचसे असे संदेश येत आहेत. एक म्हणजे तुम्ही सध्या जरी तुम्ही भरभराटी आकर्षित केली नसेल, तुमच्या आयुष्यात भरभराटी होत नसेल, पण तरी तुम्ही अशा एका ऊर्जेत नक्कीच राहू शकता की हाच विचार करा की तुम्ही तुमच्या आयुष्यात भरभराटी आकर्षित केली आहे आणि तुम्ही भरभराटीमध्ये जगत आहात. बघा हळूहळू तुमची ऊर्जा कशी बदलत जाईल. दुसरा संदेश हा मला दिसून येत आहे हा कार्ड पाहता की काही जणांच्या आयुष्यात खरंच भरभराटी आता येणार आहे, काहींच्या आयुष्यात होतही असेल. तर हेच सांगेन की सकारात्मक राहा. जर भरभराटी होत नसेल तर तुम्ही त्या ऊर्जेत राहा. कसं असतं ना मंडळी, की आपल्याकडे जी गोष्ट नाही आहे, आपण सारखं त्याचं रडगाणं करत बसलो, दुःख करत बसलो किंवा इतरांना सांगत बसलो ना, तर होतं असं, हे सगळं ना ब्रह्मांडाकडे जात असतात. हे सगळे जे आपली ही जी ऊर्जा आहे ना, आणि होतं असं की ब्रह्मांडाचा एक न्याय आहे की ब्रह्मांडाला ना ती भाषा कळत नाही. तुम्ही जी ऊर्जा ब्रह्मांडाकडे सोडाल ना, ती ऊर्जा ब्रह्मांडाला कळते. आता जर तुम्ही असं करत असाल की अरे माझ्याकडे हे नाही, माझ्याकडे ते नाही, सारखं हे करत असाल ना, तर तेच ब्रह्मांडाकडे जात आहे आणि मग तुम्हाला ना अजून जास्त तसंच मिळतं आहे की काही गोष्टी तुम्हाला मिळतच नाही आहेत, असं होतं. जर तुम्ही ही ऊर्जा ब्रह्मांडाकडे सोडलीत की माझ्याकडे आधीच भरभराटी आहे, मी समृद्धी आकर्षित केली आहे, मी समृद्धीमध्ये जगतो आहे किंवा जगते, मी भरभराटीमध्ये जगतो आहे किंवा जगते आहे, बघा हळूहळू तुमचं आयुष्य ना तसंच होत राहील. कारण मग ब्रह्मांडाकडे तोच एक संदेश जात आहे म्हणून. तर या काही गोष्टी लक्षात ठेवा, याची दखल घ्या आणि त्यावर काम करायला शिका, हेच सांगेन मी. धन्यवाद.